विजय बापू शिवतारे बारामतीतून अपक्ष म्हणून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लढणार आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे बारामती मतदारसंघाचं गणित चांगलंच बिघडणार आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही दिग्गजांना मात देण्याची ही संधी आहे असं समजून विजय शिवतारे हे लोकसभेच्या रिंगणात उतरतायत. कोण आहेत हे विजय शिवतारे? ते पवार कुटुंबाचा एवढा द्वेष का करतात? अजित पवारांनी तर त्यांना सांगून आव्हान देऊन 2019च्या विधानसभा निवडणुकीत हरवलं होतं. अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याने एका आमदाराला एवढं महत्व द्यावं असं शिवतारेंमध्ये काय आहे? त्यांची राजकीय बॅकग्राऊंड काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मिळवणार आहोत. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात आम्ही तुम्हाला शिवतारेंच्या बाबतीतली अत्यंत महत्त्वाची बाब सांगणार आहोत. कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. नमस्कार, मी प्राची. महाराष्ट्राच्या राजकारणात कौटुंबिक राजकीय वैमनस्याचे जे किस्से आहेत त्यापैकीच हा एक आहे असं आपल्याला म्हणता येईल. विजय शिवतारे हे अत्यंत साधारण कुटुंबात जन्माला आले, पण त्यांना लहानपणापासूनच राजकारणाची आवड होती. पुरंदरमध्ये 10वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते मुंबईला आले आणि त्यांनी सिव्हिलमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि बांधकाम व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांचा चांगला जम बसला, पण त्यांची राजकीय महत्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि मुंबई महानगरपालिकेची 2 वेळा निवडणूक लढवली. दोन्ही वेळा ते पराभूत झाले, पण त्यांनी हार नाही मानली. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका बड्या नेत्याने त्यांना त्याच्या मूळ गावी म्हणजे पुरंदरला जाऊन राष्ट्रवादीसाठी काम करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला त्यांनी ऐकला आणि आपलं बस्तान आपल्या मूळ गावी हलवलं. तिथे त्यांनी जोरदार समाजकार्य सुरू केलं. सामुदायिक विवाह मेळावे घेतले. त्यांनी स्वतःच्या मुलाचं लग्न सुद्धा याच मेळाव्यात लावलं. शिवाय स्थानिक शेतकऱ्यांना मदत केली. विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्याचा त्यांनी सपाटा लावला. प्रत्येक घरात संपर्क वाढेल अशा पद्धतीने काम केलं. कार्यकर्त्यांचा फौजफाटा जमवला. त्यांना पुरंदरमध्ये चांगला प्रतिसाद मिळायला सुरू झाला. पण शिवतारे पुरंदरमध्ये येण्यापूर्वी जे स्थानिक नेते होते त्यांना त्यांचं हे यश बघवलं नाही. त्यांनी पक्षाच्या नेत्यांना आपली नाराजी व्यक्त करून सांगितली आणि शिवतारेंना मिळणारं महत्व कमी करण्याची मागणी केली. कारण त्या पक्षात शिवतारे येण्यापूर्वीही काही नेते आमदारकीच्या तिकिटासाठी प्रयत्न करत होते. शिवतारे यांना पक्षातूनच विरोध वाढत चालला होता. राष्ट्रवादीमध्ये राहिलो तर प्रस्थापित नेते आपल्याला तिकीट मिळू देणार नाही याचा त्यांना अंदाज आला होता. तसंच शरद पवार हे स्थानिक नेत्यांच्या मताला झुकतं माप देणार याची शिवतारेंना कल्पना आली होती. हे पाहून शिवतारे यांनी 2009च्या विधानसभा निवडणुकीच्या सुमारे 1.5 वर्ष आधी शिवसेनेत उडी घेतली. त्यामुळे शरद पवार कुटुंब आणि विजय शिवतारे यांच्यात जी दरी निर्माण झालीये ती अजून सुद्धा भरून निघालेली नाहीये. शिवतारे हे तेव्हापासूनच बारामतीच्या पवार कुटुंबियांच्या विरोधात सातत्याने भूमिका मांडत आले आहेत. पवार कुटुंबाचे कट्टर विरोधक म्हणूनच त्यांना 2009 साली आणि 2014 साली तिकीट मिळालं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 2009च्या विधानसभा निवडणुकीला 1.5 वर्ष शिल्लक असल्यामुळे त्यांना प्रचारासाठी आणि नव्याने कार्यकर्ते मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. शिवसेनेचं जाळं विस्तारण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. वाड्या वस्त्यांमध्ये शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या. पूर्ण पुरंदर भाग पिंजून काढला. सामुदायिक विवाह सोहळ्यांचं आयोजन केलं. त्या निमित्ताने ते सगळ्यांच्या परिचयाचे झाले. त्यांचा जनसंपर्क सुद्धा दांडगा होत गेला. 2009 साली त्यांना शिवसेनेने तिकीट दिलं आणि ते जवळपास 23,469 मतांच्या आघाडीने निवडून आले. या निवडणुकीचा इतिहास रंजक आहे.
शिवतारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातीय समीकरणामुळे 2 गट पडले. छगन भुजबळ यांनी ओबीसी उमेदवाराला तिकीट देण्याची मागणी केली. त्यावेळचे विद्यमान आमदार अशोक टेकवडे यांना डावलून दिगंबर दुर्गाडे यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं. या निर्णयामुळे राष्ट्रवादीत 2 गट पडले. टेकवडे गटाने दुर्गाडे यांना मदत करायला जाहीरपणे नकार दिला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात युती असून सुद्धा काँग्रेसचे संजय काका जगताप यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून उभे राहिले. राष्ट्रवादी पक्षात पडलेली फूट, काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी हे विजय शिवतारेंच्या पथ्यावर पडली आणि ते या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी पुरंदरच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जोरदार काम केलं. त्या जोरावर 2014 मध्ये त्यांना पुरंदरवासियांनी पुन्हा आमदार म्हणून विधानसभेत पाठवलं. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसचे संजय काका जगताप यांचा 8590 मतांनी पराभव केला. दुसऱ्यांदा विधानसभेत गेल्यानंतर त्यांना शिवसेनेने मंत्रिपद दिलं होतं. जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी पुरंदरमध्ये चांगलं काम केलं. गुंजवली प्रकल्प, उपसा सिंचन योजनेचं विस्तारीकरण, कॅनलमधून शेतकऱ्यांना पाणी देणं यासारख्या योजना त्यांनी आपल्या मतदारसंघात आणल्या. त्यामुळे ते पुरंदरमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा फटका हा पवार कुटुंबातल्या दोन्ही उमेदवारांना बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शिवतारे कुटुंबियांची एक रंजक माहिती मी तुम्हाला सांगते. विजय बापू शिवतारे यांची मुलगी ममता हिचा विवाह पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांच्याशी झाला आहे. शिवदीप लांडे हे शिवतारेंचे जावई आहेत. शिवदीप लांडे हे सध्या बिहारमध्ये पोलीस महासंचालक आहेत आणि ते बिहारमध्ये त्यांना बिहारचे सिंगम असं म्हटलं जातं. ते आपल्या वेतनाच्या 60% रक्कम ही गरीब मुलींच्या सामूहिक विवाहासाठी खर्च करतात असं माध्यमांमध्ये बोललं जातं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.